महाराष्ट्र सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय। कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीनं आरोप केलाय। ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवार यांना आरोपी बनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। रोहित पवारांनी बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप आहे। बारामती एग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीनं याआधीच जप्त सुद्धा केली आहे। रोहित पवार यांची याआधी 2 वेळा ईडीनं चौकशी केलेली आहे। आता पवारांच्या बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा केल्याचा ठपका ठेवत हे पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे। बघूयात हे आरोप नेमके काय आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा आरोप। कन्नड साखर कारखान्यासह 161 एकर जमीन यंत्रसामग्रीच्या लिलावात घोटाळ्याचा आरोप। बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून रोहित पवारांनी घोटाळा केल्याचा ईडीचा आरोप। कन्नड साखर कारखान्याची जागा बारामती एग्रोनं बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केली। जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून रोहित पवारांच्या बारामती एग्रोवर छापेमारी। ईडीकडून बारामती एग्रो कंपनीची 50 कोटी रुपयांपेक्षाची जास्त मालमत्ता जप्त। रोहित पवारांची आधीच ईडीकडून 2 वेळा चौकशी, आता आरोपपत्र दाखल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, आता हे जे पुरवणी आरोपपत्र या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल झाल्याचं आपण म्हणतो ईडीकडून, त्याचा नेमका काय परिणाम होईल? रोहित पवारांना पुन्हा एकदा चौकशीसाठी जावं लागेल का? नक्कीच आपण पाहिलं तर रिद्धी, रोहित पवार यांच्यावर आधी देखील आरोप आहेत ते ठेवण्यात आलेले होते आणि याच आरोपाच्या अंतर्गत ईडीकडून जी चौकशी आहे ती करण्यात आलेली होती। तब्बल 2 वेळा रोहित पवारांना सर्व कागदपत्र आहे ते घेऊन बोलवण्यात आलेलं असताना त्यानंतर रोहित पवार हे स्वतः ईडी कार्यालयात देखील उपस्थित राहिलेले होते, परंतु आता ईडीकडून या संदर्भातलं जे आरोपपत्र आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। एकंदरीत काय तर या आरोपपत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की संपूर्णपणे आरोप आहेत ते कुठेतरी सत्यात असल्याचं दिसत आणि या ठिकाणी बारामती एग्रो कंपनीकडून आहे तर ते ह्या संदर्भातला घोटाळा झालेला आहे। कन्नड सहकारी साखर बँक ज्या लिलाव प्रक्रियेमध्ये आहे तर हे हा संपूर्णपणे घोटाळा आहे। त्यामुळे आता ईडी पुन्हा एकदा रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, परंतु ईडीने कोर्टात हे आरोपपत्र आहे ते दाखल केलेलं आहे। कारण ईडीकडून जे काही कागदपत्र असतील किंवा मग ज्या स्पॉटवरती जाऊन त्यांनी जे संपूर्णपणे पुरावे गोळा केलेले होते, रोहित पवारांनी जे काही कागदपत्र सोपवलेली होती त्या आधारे हे संपूर्णपणे आरोपपत्र आहे ते आता दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ईडीची पुढची कारवाई काय आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। निश्चित, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखिल।